आणि आता बातमी आहे काँग्रेसच्या बैठकीसंदर्भात। काँग्रेसची विधान भवनात बैठक असणार आहे। निवडणुकीच्या रणनीतीबाबत बैठकीत चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते। तर काँग्रेसची विधान भवनात बैठक असणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या रणनीतीबाबत ही बैठक असणार आहे आणि या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्यसभा निवडणूक लागलेली आहे आणि त्या संदर्भात आता सर्वच राजकीय पक्ष हे सक्रिय होताना दिसतात, तयारी करताना दिसतात, सभा घेताना दिसतात। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, काँग्रेसची विधान भवनात बैठक असणार आहे। या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, कोणकोणते निर्णय घेण्याची शक्यता आहे काँग्रेस? अगदी बरोबर प्रज्ञा, बघायला गेलं तर अशोक चव्हाण झाल्यानंतर काँग्रेसमध्ये आले हे 10 पर्यंत जे आहे काँग्रेसचे सर्व आमदार जे आहेत विधान भवन या ठिकाणी दाखल होणार आहेत। काल बघायला गेलं तर विदर्भातले जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी येण्यासाठी नकार दिला होता, कारणे दाखवली होती त्यांनी, पण आज सर्वांना जी आहे सक्ती केलेली आहे की सर्व आमदारांना यावं लागेल। कारण की मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण हे जेव्हा पक्ष सोडून गेले आहेत, राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षामध्ये गेले आहेत, त्यांच्यासोबत किती आमदार गेले आहे याची चाचपणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सोबतच येणाऱ्या इलेक्शनमध्ये नेमकं काय असणार आहे आणि कोणाला मतदान करायचं आहे आणि येत्या अधिवेशन जे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, सोबत मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन आहे, त्यावर नेमकी काय भूमिका असणार हे पाहावं लागणार आहे। काँग्रेस खरं तर बघायला गेलं तर खूप मोठ्या पेचात आलेला आहे आणि बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे की जे आमदार आहेत त्यांना तरी साबूत ठेवायचं आहे। आणि सोबतच अशी एक माहिती आहे की समजा वेळ पडली तर काँग्रेसचे सर्व आमदार जे आहेत हे नॉट रिचेबल होणार आणि कुठल्या तरी एका अज्ञात स्थळी निघून जाणार, ज्याच्यामुळे बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि सोबतच वरिष्ठ जे आहेत काँग्रेस पातळीवरचे त्यांना आपले आमदार सोबत ठेवणं अत्यंत गरजेचं झालं आहे। कारण की काल हंडोरे यांना जी विधानसभाची उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीमध्ये किती वर्चस्व आहे हे सुद्धा दिसून आलेलं आहे। प्रज्ञा जी शुभम, खरं तर काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण असतील किंवा मिलिंद देवरा असतील हे ते वेगवेगळ्या पक्षात गेलेले आहेत, महायुतीत गेलेले आहेत, भाजपात गेलेले आहेत अशोक चव्हाण आणि शिवसेनेत मिलिंद देवरा गेलेत। तर या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस कुठेतरी खचल्याचं पाहावयास मिळतं। हा मोठा धक्का मानला जातोय खरं तर काँग्रेसला। तर या संदर्भात अधिकची माहिती, कारण आमदारांमध्ये थोडी चलबिचल पाहावयास मिळते काँग्रेसच्या। अगदी बरोबर, दोन्ही नेते जे आहेत सोबतच बाबा सिद्दीकी हे सुद्धा अजित पवार गटामध्ये गेले होते। हे तिन्ही नेते जे आहेत काँग्रेसमधून गेल्यानंतर किती जण त्यांच्या हाती आहेत हेच त्यांना बघणं आहे। संख्याबळ काय आहे काँग्रेसचं हे तेवढं महत्वाचं आहे आणि संख्याबळानंतर काँग्रेसमध्ये मग ते मुंबई काँग्रेस असो की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी असो, कुठेतरी याच्यामध्ये हालचालींना वेग आहे आणि कुठेतरी खलबत नवीन जी आहेत ती दिसून येत आहेत। सोबत जुने काही वाद आहेत ते सुद्धा नव्याने वर येताना पाहायला दिसून येत आहेत। प्रज्ञा जी धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर काँग्रेसची विधान भवनात बैठक असणार आहे आणि या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरणार आहे।